नमस्कार. मालमत्तांच्या दृष्टीने विचार करायचा झाला, तर दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय ही दोन महत्त्वाची न्यायालये आहेत. या दोन ठिकाणी मालमत्तांच्या संदर्भाने अनेक वाद हे पोचत असतात. आता याच महसुली न्यायालयांच्या स्थगिती आदेशासंदर्भात एक नवीन शासन निर्णय आपल्या राज्याच्या महसूल आणि वन विभागाने नुकताच जाहीर केलेला आहे. आता याची माहिती घेण्याआधी आपल्याला याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणतः सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे की स्थगिती आदेश म्हणजे काय आणि त्याचे चांगले वाईट परिणाम कुठले. आता जेव्हा कोणत्याही आदेशाविरोधात एखाद्या ठिकाणी अपील दाखल केलं जातं, एखादं प्रकरण दाखल केलं जातं, तेव्हा ते प्रकरण प्रलंबित असेपर्यंत आव्हानित आदेश आणि त्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती मागितली जाते. जो मनुष्य अपील करतोय, जो अपीलार्थी आहे, त्याच्या दृष्टीने अशी स्थगिती मिळणं हे फायद्याचं असतं. पण जो सामनेवाला आहे, ज्याच्या बाजूने आव्हानित आदेश झालेला असतो, त्याला मात्र त्या आव्हानित आदेशावर स्थगिती मिळणं हे त्रासदायक असतं, कारण त्या योगे त्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्यावर बंधनं येतात. मग प्रश्न असा येतो की अशी स्थगिती किती काळ चालायची? याला अमर्याद काळापर्यंत चालू ठेवता येईल का? या संदर्भाने मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला होता आणि त्यांनी थोडक्यात असं म्हटलं होतं की कोणताही स्थगिती आदेश हा 6 महिन्यापेक्षा जास्त काळ कायम राहता कामा नये. त्या मूळ प्रकरणाचा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे. कारण जर मूळ स्थगिती आदेशच जर कायम राहिले आणि मूळ प्रकरण चाललंच नाही, तर त्याचा विपरीत परिणाम ज्याच्या विरोधात तो स्थगिती आदेश आहे त्याच्यावर होऊ शकतो. आता हा सर्वोच्च न्यायालयाचा पहिला जो निकाल आला होता, त्या अनुषंगाने 6 मे 2021 रोजी आपल्या राज्याच्या महसूल आणि वन विभागाने एक शासन निर्णय जाहीर केला होता आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने हे 6 महिन्याची स्थगिती वगैरे सगळ्या तरतुदी त्याच्यात करण्यात आल्या होत्या. मात्र मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण झालं आणि ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे 6 महिन्याच्या स्थगितीचा शासन निर्णय काढण्यात आला होता, त्या मूळ आदेशाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं की तो जो आदेश आहे तो दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांपुरता मर्यादित आहे. हे एकदा स्पष्टीकरण आलं म्हटल्यावर आता तो निकाल जर फक्त दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांकरता लागू असेल, तर साहजिकपणे तो निकाल महसुली न्यायालयांकरता लागू नसणार. कारण ही सगळी अर्धन्यायिक प्रकरणं, अर्धन्यायिक व्यवस्था आहे. त्यांना पूर्णतः दिवाणी किंवा फौजदारी न्यायालय यांचा दर्जा नाही. हे लक्षात आल्यानंतर शासनाने पुन्हा एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयानुसार त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक 9720 श्रीमती ताराबाई लेंडकर या प्रकरणीचे आदेश विचारात घेता महसूल आणि वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक अमुक अमुक दिनांक 6/5/2021 हे आता रद्द करण्यात येत आहे. म्हणजे 6 मे 2021चं जे परिपत्रक किंवा जो शासन निर्णय होता, ज्या योगे अर्धन्यायिक प्रकरणांकरता सुद्धा स्थगितीबाबत 6 महिन्यांची तरतूद करण्यात आली होती, ती तरतूद आता अधिकृतपणे संपुष्टात आलेली आहे. आता याचे काही चांगले वाईट परिणाम नक्की होणार आहे. यामुळे स्थगिती आदेश अमर्याद काळापर्यंत वाढवण्याची मुभा किंवा सूट आता देण्यात आलेली आहे किंवा ती मिळालेलीच आहे. आता ज्यांना हा स्थगिती आदेश मिळाला असेल, ज्यांच्या बाजूने हा स्थगिती आदेश असेल, त्यांच्याकरता हा निश्चितच फायद्याचा मुद्दा आहे. कारण स्थगिती घेऊन ठेवायची, मूळ प्रकरण लांबवत राहायचं, असं जर करत राहिले तर त्यांनी सामनेवाला ज्याच्या विरोधात स्थगिती आहे त्याची परिस्थिती फार विचित्र होते. म्हणजे खालच्या आदेशाची अंमलबजावणी करता येत नाही आणि वरचा नवीन आदेश मिळत नाही, अशा विचित्र कात्रीमध्ये तो सापडतो. त्यामुळेच ज्यांच्या बाजूने स्थगिती आदेश आहे त्यांच्याकरता आता फायदेशीर गोष्ट झालेली आहे. मात्र ज्यांच्या विरोधात हा स्थगिती आदेश आहे त्यांना मात्र या गोष्टीचं निश्चितपणे नुकसान होणार आहे. कारण स्थगिती आदेशाला आता काही काल मर्यादाच उरलेली नाही आणि अधिकृतपणे उरलेली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि शासन निर्णय आला म्हणजे काय त्याची 100% अंमलबजावणी होत होती
असं नव्हे. पण आता ती गोष्ट अधिकृतरित्याच संपुष्टात आली. म्हणजे आता अधिकृतपणे किंवा कायद्याने स्थगिती आदेशाला कुठलीही मर्यादा उरलेली नाही. याचा चांगला वाईट परिणाम काय होईल तो आपण बघितला. माझं याच्यावर जर आपण वैयक्तिक मत विचाराल तर माझं मत असं आहे की स्थगिती आदेशाला काही ना काही डेडलाईन असणं, काही ना काही कालमर्यादा असणं हे आवश्यक आहे. मात्र त्या कालमर्यादेच्या अगोदर मूळ प्रकरण निकाली निघणं हे अपेक्षित आहे. नाहीतर कालमर्यादा ठेवायची म्हणजे स्थगिती आदेश संपुष्टात आणायचे आणि मूळ प्रकरण धसास लावायचंच नाही असं जर केलं तर त्या स्थगिती आदेशाच्या कालमर्यादेचा दुरुपयोग झाला असं म्हणता येईल. कारण ज्या अर्थी एखाद्याला स्थगिती मिळते त्या अर्थी त्याच्याकडे काही ना काही छोटा मोठा मुद्दा असतो. फक्त छोटा मोठा मुद्दा असल्याने स्थगिती घ्यायची आणि प्रकरण लांबवत ठेवायचं हे सुद्धा काही योग्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जेव्हा कोणत्याही न्यायालयापुढे किंवा अर्धन्यायिक प्रकरणामध्ये दोन लोक समोर येत असतात तेव्हा दोघांना समसमान न्याय मिळेल, दोघांची बाजू तौलनिकदृष्ट्या कोणावर अन्याय होणार नाही, अशा तरतुदी असणं आवश्यक आहे. म्हणजे आधी आपल्याकडे एकतर्फी तरतूद होती की 6 महिन्यात स्थगिती संपेल. आता एकतर्फी तरतूद अशी आली की स्थगिती 6 महिन्यांनी संपेल असं काही नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ प्रकरण अमुक एक दिवसात निकाली काढलंच पाहिजे अशी जी तरतूद आहे त्याच्या अंमलबजावणीबद्दल कोणीही काहीही करत नाही. आणि त्या सगळ्या प्रकरणांमधली दुकानदारी लक्षात घेता याबाबत कोणी काही करेल अशी आशा सुद्धा ठेवण्यात अर्थ नाही. या बाबतीत ज्या लोकांची प्रकरणं आहेत, ज्यांना या विलंबाचा त्रास होतोय, त्यांनी स्वतः तक्रारी करणं, स्वतः दाद मागणं हेच आवश्यक आहे. तुम्ही स्वतः करता जर आवाज उठवला नाही तर आपली व्यवस्था तुमच्या करता काहीही करणार नाही. हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण जर काही केलं तरच काहीतरी होईल. काही नाही केलं तर काहीही होणार नाही. हे अत्यंत कटू वास्तव आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.